चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. अंडी न उकडता आज आपण अंड्यांपासून अंडा चिली कसं करायचं हे बघणार आहोत. अंड्याच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत. अंड्याची भुर्जी किंवा अंडा मसाला तर आपण नेहमीच करतो, पण आज आपण रेस्टॉरंट स्टाईल अंडा चिली करतोय. रेस्टॉरंटमध्ये गेलं ना की हमखास स्टार्टर म्हणून ही डिश मागवली जाते. तर आज आपण याला घरीच तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत आणि एका बाउलमध्ये ही अंडी आपल्याला फोडून घ्यायची आहेत. तर अंडा चिली करण्यासाठी आपल्याला अंडी उकडून घेण्याची गरज नाही. तर इथे मी अंडा चिली 4 जणांसाठी करणार आहे. तर त्यासाठी इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत. तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायची असतील तर तुम्ही जास्त अंडीसुद्धा इथे घेऊ शकता. तर अंडा चिली आपण स्टार्टर म्हणूनसुद्धा खाऊ शकतो. शिवाय आपण याला भाकरी चपातीबरोबरसुद्धा खूप छान लागते ही. तर ही अंडं आपण इथे फोडून घेतलेली आहेत आणि त्यानंतर छान अशी काटा चमच्याने आपण ह्याला फेटून घ्यायची आहे. एखादा मिनिट तरी आपल्याला हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला जो अंड्याचा पोळा आपण करणार आहे ना तो छान असा फ्लफी तयार होतो. तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती आपण ही फेटलेली अंडी यावरती घालायची आहेत. तर अशा पद्धतीने मी सगळं अंड्याचं जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते एकदाच घातलेलं आहे. आता अंड्याचं मिश्रण छान शिजू द्यायचं आपल्याला आणि उलटण्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने बघा हे असं वरवर करायचं आहे, म्हणजे आतमधला भागसुद्धा छान असा शिजला जाईल. त्यामुळे अंड्याच्या मिश्रणाचे छान असे पीस आपल्याला करता येतील. आता अंडा चिली करण्यासाठी तुम्ही अंडी उकडूनसुद्धा करू शकता, पण आज मी अंडे न उकडता आपण खूप सोप्या पद्धतीने इथे अंडा चिली करणार आहोत. तर हे मिश्रण बघा एखाद्या मिनिटामध्येच छान असं ड्राय होतं, छान घट्ट होतं बघा. घट्ट झालेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत बघा. बघा अशा पद्धतीने असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपलं अंडा चिली करण्यासाठी आपल्याला हाताने तोडायची गरज नाही बघा. अशा पद्धतीने आपण हे छान असे मोकळे करून घ्यायचे म्हणजे एकदम छान सुटसुटीत हे पीस तयार होतात. तर एखादा मिनिट आपल्याला पुन्हा छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं काढून घ्यायचं आहे. तर काढून घेतल्यानंतर मी त्याच पॅनमध्ये इथं थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये इथे घातलेले आहेत 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक कट करून घातलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत. छान असं परतून घ्यायचं आहे. लसूण छान लाल होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. लसणाचा फ्लेवर या अंडा चिलीमध्ये ना खूप मस्त लागतो. त्यामुळे लसूण छान असं परतल्यामुळे ह्या अंडा चिलीलासुद्धा याचा फ्लेवर खूप मस्त लागतो. लसूण परतल्यानंतर यामध्ये इथे मी कांदा घालणार आहे. तर कांदासुद्धा आपल्याला थोडासा जाडसरच कापून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करायच्या थोड्याशा जाड्या. आणि त्यानंतर इथे शिमला मिरचीसुद्धा मी बारीक कट करून घेतलेली आहे. चौकोन आकारामध्ये इथे शिमला मिरची आणि कांदासुद्धा अशाच पद्धतीने मी इथे पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत. आणि त्यानंतर इथे मी 2 ते 3 मिनटं छान परतल्यानंतर आपला कांदा आणि शिमला मिरची जास्त शिजवून घ्यायची नाही आहे, थोडीशी कच्चट राहू द्यायची आहे. आणि यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे पटकन भाज्या आपल्या शिजल्या जातील. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा मी काळी मिरची पावडर घातलेली आहे. तुमच्याकडे जर काळी मिरची पावडर नसतील तर काळी मिरी थोडेसे क्रश करून जरी घातलेत ना तरी देखील चालेल. आता त्यानंतर आपल्याला 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं हलकं आपले सगळे मसाले शिजल्यानंतर यामध्ये काही सॉस घालायचे आहेत. तर इथे मी सोया सॉस घेतलेला आहे 2 चमचे आणि 1 चमचा यामध्ये इथे मी टॉमॅटो सॉस घातलेला आहे. त्याचबरोबर 2 ते 3 चमचे आपल्याला शेजवान चटणी घालायची आहे. तर तिखट तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. तर इथे मी 3 चमचे शेजवान चटणी घातलेली आहे आणि सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपले शिमला मिरची आणि कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे. आता सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती आपल्याला अंड्याचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण चौकोनी भाग आधीच करून घेतलेत ना तर छान असे याच्यामध्ये मिक्स करत बघा. तुम्हाला लहान मोठे ज्या पद्धतीचे तुम्हाला हे अंडं हवं असेल ना त्या पद्धतीने तुम्ही हे कट करून घेऊ शकता. तर सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हा सॉस या अंड्यांमध्ये व्यवस्थित लागला गेला ना अंडा चिली खाण्याची मजा काही वेगळीच असते. तर आता 2 मिनटं छान परतून झाल्यावरती यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर. तर तुम्ही ती कोथिंबीरसुद्धा घालू शकता किंवा कांद्याची पात बारीक कट करून घातलीत ना तरी देखील चालेल. पण माझ्याकडे कांद्याची पात नव्हती त्यामुळे मी इथे कोथिंबीरची देठं आणि कोथिंबीर बारीक कट केली घातलेली आहे. मस्त चटपटीत चवीचा हा एक चिली खाण्यासाठी तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा.
जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त